नमस्कार, कांचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी छान आगरी पद्धतीने आणि सोपी अशी चिकनची रेसिपी दाखवणार आहे. चिकनची रस्सा रेसिपी आहे. म्हणजेच आपण भाकरीसोबत, भातासोबत चिकन खाऊ शकतो. अगदी सोपी आहे. कुकरमध्ये वगैरे करायची गरज नाही. तर अशीच साधी आपण टोपामध्ये करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातलेल्या आहेत आणि थोडंसं तेलावर ते फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. आता ते 1 मिनिटं आपण असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मोठा असा कांदा घेतलेला आहे बारीक कापून आणि तो तेलावर फ्राय करायचा आहे. गॅस मिडियमवर ठेवायचा आहे. असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं लाल होईस्तोवर फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान असा लालबुंदा झालेला आहे. आता या स्टेजवर आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा हळद, त्यानंतर आगरी मसाला. तुम्हाला किती झणझणीत पाहिजे किंवा मीडियम पाहिजे त्यानुसार मसाला घालायचा आहे. तर इथे 2 चमचा आगरी मसाला आणि 1 चमचा लाल म्हणजे तुम्ही मिरची पावडर वापरू शकता कलर येण्यासाठी. तसं आगरी मसाल्यामध्ये पण सुद्धा छान कलर येतो. तर हे सगळं परतून घ्यायचं आहे. तेलावरच कांदा छान परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा असं जो स्वाद असतो किंवा त्याचा जो सुगंध असतो तो छान येतो. तर इथे बघा तेलावर परतून घेतल्यानंतर इथे चिकन घालायचं आहे. आता इथे 350 ग्रॅम चिकन आहे. पूर्ण अर्धा किलोही नाही. 350 ते 400 ग्राम होईल. त्यानुसार मी इथे हे म्हणजे चिंच घेतलेलं आहे, मसाले वगैरे. तुमचं जर का अर्धा किलो 1 किलो असेल त्यानुसार मसाला हळद वगैरे वाढवायची आहे. ह्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरत नाही, कारण आगरी मसाल्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला असतो. असं वेगळं घालण्याची गरज नसते. तर इथे तेलामध्ये चांगलं चिकन परतून घ्यायचं. थोडं चिकनला पाणी सुटते. तर ते पाणी जे आहे ते आपण 5 मिनिट असं झाकून ठेवायचं, म्हणजे चिकन पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं शिजतं आणि मसालाही त्याला छान लागतो. तर इथे बघा 5 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. वरती झाकण देऊन 1 कप पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि हेच गरम पाणी आपण शिजण्यासाठी त्याच्यामध्ये ओतणार आहोत. तर इथे बघा मी ओतलेलं आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण आता 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तिथे मी 1 तेजपत्ता आणि दालचिनी आणि 1 लवंगचा तुकडा घातलेला आहे. खड्या मसाल्याचा वास जो आहे तो छान येतो. तर आता इथे परत मी झाकण ठेवणार आहे आणि छान असं शिजवून घेणार आहे. आधीच मी 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. वाफ चांगली काढून दिलेली. त्यानंतर इथे सुकं खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. कांदा आणि थोडंसं खोबरं जे आहे ते तेलावर परतून घेतलेलं आहे आणि मग नंतर बारीक वाटायचं आहे. ह्याच्यामध्ये आणखी दुसरं काही घातलेलं नाही आहे. फक्त सुकं खोबरं आणि थोडासा कांदा असं फ्राय करून घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर रस्सा बघा असा मस्त दाट होतो. तुम्हाला किती पाहिजे असेल तर त्या हिशोबाने पाणी वाढवायचं आहे. आता आपण इथे पूर्ण 20 मिनिटं ते 25 मिनिटं चिकन शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की इथे चिकन माझं झालेलं आहे. तर किती छान असं कलरही आलेला आहे आणि रस्सासुद्धा छान दाट झालेला आहे. थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती आणखी तर्री येते. तर अशी ही चिकनची थाली बनवलेली आहे. तांदळाच्या भाकरी सोबत कांदा लिंबू, चिकन करी म्हणजे आताच आपण रेसिपी बघितली आणि सुकं चिकन, अशी ही आगरी थाली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. दिवाळीमध्ये अवश्य अशी रेसिपी करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.